मी माझे मावळो सर्व, तू तुझे उगवो आता. मी तू पण जगन्नाथा, होवो एकचितत्वता. देवभक्त असे द्वैत, अद्वयत्व न खंडिता. दाखवी देवदेवेशा, प्रार्थना ही तुला आता. सद्गुरुनाथ महाराज की जय. ती अक्षरे नव्हती देखा, ब्रह्म साम्राज्य दीपिका. अर्जुना लागी चित्कळिका, उजळली या श्रीकृष्णे. श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, भगवंताच्या मुखातून मी तुला दिव्य दृष्टी देतो. ही जी अक्षरे निघाली ती अक्षरे नव्हती, ती ब्रह्मस्वरूपाचे साम्राज्य दाखविणारी ज्योती होती. ती ज्ञानज्योती अर्जुनाकरिता भगवंतांनी उजळली होती. आणि पुढची ओवी अशी आहे, मग दिव्य चक्षु प्रकाश दाहला, तया ज्ञानदृष्टी फाटा फुटला. यया परी दाविता जाहला, ऐश्वर्य आपुले. मग अज्ञान अंधकार नाहीसा होऊन चैतन्याचा प्रकाश झाल्यामुळे त्याला सर्वत्र एक अस्फुट अद्वैत श्रीकृष्ण वस्तूच आहे अशी ज्ञानदृष्टी प्राप्त झाली. याप्रमाणे भगवंतांनी अर्जुनाला विश्वरूप ऐश्वर्य दाखविले. तर या ज्या दोन ओव्या आहेत, या मागच्या आपण याचा अर्थ पाहिला नाही असं नाही, परंतु ही जी भूमिका याच्यामध्ये संजयानी मांडायचा प्रयत्न केलेला आहे, त्याच्या दिव्य दृष्टीला दिसलेलं आहे हे. लक्षात घ्या की श्रीकृष्णाचं स्वरूप आणि त्याचं या सृष्टीच्या निर्मितीमध्ये असणाऱ्या ज्ञानाच्या, ज्याला आपण विचारात्मक म्हणू, किंवा ज्ञानाच्या अधिष्ठानावर असणारं स्वरूप, या प्रकाशाच्या जाणीवेतून त्यांनी कशा प्रकारे अर्जुनापर्यंत पोहोचत केलं. लक्षात घ्या, कारण आपण याचा सगळ्यांनी अभ्यास केलेला आहे की या प्रकाशाच्या वैचारिक जाणीवा कशा प्रकारे असू शकतात. कारण इथे शब्द राहतच नाही. एक लक्षात घ्या, विश्वरूप दर्शन म्हणजे आतापर्यंत ज्ञानेश्वरांनी किंवा भगवान कृष्णाने अर्जुनाला जे जे शाब्दिक ज्ञान दिलेलं आहे त्याचं प्रत्यक्ष प्रमाण, अनुभव, की जिथं शब्दे विण संवादिजे, इंद्रियाने निता भोगिजे, बोला आदी झोंबिजे प्रमेयासी, हे जे म्हटलं जातं हे ते स्वरूप आहे. त्यामुळे इथं जेव्हा त्याला ही दृष्टी दिल्या जाते आहे, कारण ती दिल्या जाते कोणाकडनं? कृष्णाकडून. लक्षात घ्या. आणि तो अर्जुनाच्या मुखातले शब्द आहेत हे आता. अर्जुन नाही, आपल्या संजयाच्या मुखातले शब्द आहेत हे आता. आणि ही जी दिव्य दृष्टी त्याला दिसती आहे ती कृष्णाचं स्वरूप प्रकाशमय वैश्विक अनंत जाणीवेतलं स्वरूप आहे. आणि जिथं फक्त प्रकाशाचं स्वरूप त्याला दिसतंय, बाकी नामरूपात्मक विश्व खाली राहिलंय. नामरूपात्मक म्हणतो ना आपण की त्याप्रमाणे हे विश्व बघावं किंवा याच्यात बघावं, त्याच्याही पलीकडची ही जाणीव जाते बघा. लक्षात आलं की जिथे नामरूपात्मक पण संपून जात आहे.
या भूमिकेतनं म्हणून ती चित्कला म्हटलंय. अरे लक्षात त्यांनी काय म्हटलंय बघा, की जी अक्षरे निघाली, मी तुला दिव्य दृष्टी देतो असं त्याची अक्षरे निघाली म्हणजे काय झालं, त्याच्या परावस्थेमधल्या त्याच्या योग स्थितीमध्ये असणारा तो योग स्थित असा अघटित घटनापटू असणारा जो भगवान श्रीकृष्ण आहे, तो श्रीकृष्ण त्याच्या शाब्दिक जाणीवा परापश्यंती मध्यमेतनं बाहेर येतात, तेव्हा ती जाणीव जी आहे ती चित स्वरूपातूनच बाहेर येते. ही ती ससंवेद्यता आहे. चित्त म्हणजे शक्ती. म्हणून सत जेव्हा बोलायला लागतं तेव्हा ते चित्तच्या आविष्कारातूनच बोलायला लागतं. म्हणून ओम हा चित्तचा प्राथमिक आविष्कार आहे, कारण तो सत्यातून बाहेर आलेला आहे. लक्षात घ्या. आणि तो कुठं आहे, ते सत कुठं आहे, ते ओंकाराच्याही पलीकडे आहे. हे जे म्हणतो पहिल्या वाक्यात जे ज्ञानेश्वर महाराज सांगताय त्याची कारण ती आहे. त्यामुळे हे सर्व, या सर्वाची भूमिका आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. म्हणून ती ब्रह्मस्वरूपाचे साम्राज्य दाखवणारी ज्योती होती असं म्हटलंय. म्हणून हे ज्योतीचं स्वरूप जे आपल्याला नेहमी ध्यान करत असताना चिदाकाश शोधा म्हणून जे आपण सांगतो, ते चिदाकाशामध्ये हे ज्योतीचं स्वरूप दिसायला लागतं. लक्षात घ्या. कारण आत्मस्वरूप हे ज्योती स्वरूपात आहे आणि ते त्याचा ज्योत सुद्धा ती स्फटिक स्वरूप आहे. लक्षात घ्या. आणि हा जो आत्मस्वरूप आहे आपल्यामधलं, ते विश्वात्म्याशी जोडलं आहे आणि विश्वात्मा परमात्म्याशी जोडलेला आहे. म्हणून प्राथमिकपणे आत्मज्ञानाच्या भूमिकेमध्ये अर्जुनाला आणणं त्याला गरजेचं होतं. या भूमिकेतने आपण ते म्हणू शकतो, कारण ते ज्योती होती. ही ज्ञान ज्योती अर्जुना करता भगवंतांनी उजळलेली होती, म्हणून याला ज्ञान ज्योती म्हटलेलं आहे. ही भगवंतांनी उजळलेली होती. ही खरी गुरुकृपा. लक्षात घ्या. ही खरी गुरुकृपा. लक्षात आलं. म्हणून आपल्याला चांगलं वाटणं किंवा या आपल्या संवैदिक म्हणजे त्या वाईट आहेत असं नाहीये मला म्हणणं, ते चांगलंच आहे. ती सात्विकतेची जाणीव आहे. परंतु आत्मज्योत दिसणं आणि ती आपल्या स्वरूपामध्ये प्रकाशित होणं, हे ते स्वरूप आहे. आणि यासाठी तो सर्व आपल्याला साधनेचा प्रलय घडून आणावा लागतो, कारण ती आत्म्याची जाणीव ज्योतीच्या जाणीवेतून आपल्याला दिसणार आहे. म्हणून ती ज्ञान ज्योती अर्जुना करता भगवंतांनी उजळलेली, म्हणून तिला चित्कलिका म्हटलंय. त्यांनी शब्द काय वापरला, चित्कलिका. चित्कलिका का म्हटलं, कारण चित्तचं जे स्वरूप आहे ते परब्रह्माच्या अनंत जाणीवेसारखंच आहे पसरलेलं. एखादं झाड असतं, बरोबर आहे की नाही, त्या झाडाला कळी येते म्हणतो आपण. कळी येते काय, कळी याचा अर्थ काय, त्या कळीचा जो म्हणजे तो जो कोंब आलेला आहे त्याला ती कळी धरलेली आहे. ही त्या फुलाची प्राथमिक अवस्था आहे, कळी उमलणं. म्हणून ती चित्कलिका त्याच्या अंतर जाणीवेमध्ये जेव्हा उमलली, किंवा उमलली म्हणण्यापेक्षा तिने तिच्यावरती प्रभाव टाकला, अर्जुना लागी चित्कलिका उजळलेली या श्रीकृष्णाने ती त्याची कळी म्हणजे आत्मज्योती तिथं प्रभावित केली. म्हणून आपण ईश्वराची आपल्यामध्ये असणारा चित्तचा जो अंश आहे हा कळीच्या स्वरूपात आहे. आणि ती जेव्हा फुलते, ज्याला आपण ज्योतीच्या स्वरूपामध्ये फुलते, तेव्हा ती विश्वात्म्याच्या जाणीवेतनं फुलते.
आणि त्यानंतर विश्वातीताच्या जाणीवेतून फुलते. म्हणून ती 3 टप्प्यातनं फुलते आणि मग हे सर्व शरीर जे होतं हे निर्माल्याच्या जाणीवेत निघून जात. धन्य निर्माल्याची कळा. बघा खूप सुंदर आहेत गोष्टी या आहे की नाही. तर अभंग आहे ना, धन्य निर्माल्याची कळा. आता आठवे ना नेमकं. एनिवे, तर ती जी धन्यता आहे ती धन्यता ती कळी उमलण्यामधली आहे. आत्मज्योतीची कळी उमलण्यामध्ये आहे. तेव्हा मग बाकी जे राहणार आहे ते निर्माल्य म्हणून जाणारच आहे ना, पण तेही धन्य आहे. योगी अरविंदांच्या तत्वज्ञानाचा बेस इथून सुरू होतो सगळा. कारण तो धन्यता का होते, कारण त्याचा प्रयत्न असतो. कारण सर्वम खलुइदं ब्रह्म जर आहे तर माझ्या मधल्या अष्टधा प्रकृतीतनं तयार झालेलं शरीर हे सुद्धा ब्रह्मस्वरूपच असू शकतं. हा बेस आहे, लक्षात घ्या. म्हणून ती जाणीव जेव्हा तयार होऊ शकते तेव्हा ती कलिका अशा प्रकारे उमलते. म्हणून विश्वरूप दर्शन जे आहे हे जे मी तुम्हाला म्हणतो आहे की ही प्रत्येक आतापर्यंत सांगितलेल्या सर्व ज्ञानाची एक प्रकारचा दृश्य परिणाम आहे असं म्हणायला हरकत नाही एक प्रकारे. म्हणून मग पुढे काय होतं, मग दिव्य चक्षु प्रकाश जाहला तया ज्ञान दृष्टी फाटा फुटला. ययापरी दाविता जाहला ऐश्वर्य आपले आणि अज्ञान अंधकार नाहीसा होऊन चैतन्याचा प्रकाश झाल्यामुळे त्याला सर्वत्र एक अस्फुट अद्वैत श्रीकृष्ण वस्तूच आहे अशी ज्ञानदृष्टी प्राप्त झाली. याप्रमाणे भगवंतांनी अर्जुनाला विश्वरूप ऐश्वर्य दाखविले म्हणण्यापेक्षा दाखविण्यास सुरुवात केली असंही म्हणायला हरकत नाही. जिये अनादि भूमिके निटे चराचर हे चित्र उमटे आपण पेसी वैकुंठ दाविले तया. सच्चिदानंद नाम रूपाने नटलेल्या ज्या विश्वरूप अनादि भूमिकेवर हे चराचर विश्वाचे चित्र उमटते ते विश्वरूप आपणच आहो असे भगवंतांनी अर्जुनाला दाखविले. आपण जे म्हणतो गमागमस्यं गमनादिशून्यं चिद्रूपदीपं तिमिरापहारं पश्यामि ते रूपं जलांतरस्थं नमामि हंसं परमात्मरूपम. हे अंतिम ध्येय साधकाच्या दृष्टीने महत्वाचं आहे आत्मज्ञानानंतर. लक्षात घ्या, ही त्याच्या व्यक्तिमत्वाची परिणिती होते अशी की त्याला या आत्मज्ञानाच्या मार्गावर चालत असताना गमागमस्यम गमनादिशून्यम म्हणजे हा ज्या श्वासाच्या परावस्थेतनं जाणारी जी श्वासाची जाणीव आहे नाभीपासून ब्रह्मरंध्रात, तिथं ती जेव्हा शून्यावस्थेत येते तेव्हा आत्मज्ञानाला सुरुवात होते. लक्षात घ्या. आणि तिथून पुढे जेव्हा हे त्याची साधना चालतच राहते तेव्हा तो निशून्याच्या अवस्थेमध्ये जेव्हा येतो तेव्हा त्याला सर्वम खलविदं ब्रह्म ही जाणीव तयार होते. आणि त्याच्याही पुढे जेव्हा तो साधना मग याही वरी पार्था माझी भजनी आस्था तया ते मी माथा महाशून्यी डुबवतो. असे ती गणित आहेत सर्व. त्यामुळे या सर्व तत्वज्ञान जे चालतंय ना त्याचा ओघ एकदा लक्षात घेता यायला पाहिजे की समजतं की मांडण्याच्या परिस्थितीत फरक आहे पण तत्वज्ञान नेमकं त्या विश्वातीतापर्यंतच घेऊन जात आहे. बरोबर. पण तो मार्गच तसा आहे. एकदा का तुम्ही त्या कुठल्याही जाणीवेतून आलात की त्याच मार्गावरती चालतो. म्हणून ही भूमिका म्हणून सच्चिदानंद नामरूपाने नटलेल्या ज्या विश्वरूप अनादि भूमिकेवर हे चराचर विश्वाचे चित्र उमटते. बघा आता परिशब्द त्यांनी कसा टाकला, सच्चिदानंद नामरूपाने नटलेल्या. कारण सर्वम खलुइदं ब्रह्म म्हणजे हे सर्व सच्चिदानंद स्वरूपच आहे.
आता आपल्याला बौद्धिक दृष्टीत समजून घ्यावं लागेल, कारण अनुभवात नाहीये आपल्याला. बरोबर आहे ना. त्यामुळे विश्वरूप अनादी भूमिकेवर हे चराचर विश्वाचे चित्र उमटले. अनादी भूमिकेवर म्हटलंय. अनादी भूमिका म्हणजे अनादी भूमिका, कारण तो अनंत आहे, अनादी आहे, अनंत आहे. आणि त्याच्या भूमीवरती हे सर्व चित्र उमटलं, म्हणजे त्याच्याच अंगावरती त्याचं चित्र उमटलं. कसं की आपण आपला विचार केला तरी कळतं की आपल्या व्यक्तिमत्वाचं चित्र आपल्याच अंगावर, आपल्याच कृतीतनं, आपल्याच दर्शनातनं कायम उमटत असतं. बरोबर आहे ना. तुम्ही प्रत्येक जण जेव्हा येतो किंवा तुमच्याकडे जेव्हा प्रत्येक जण येतो असंही विचार केला, तेव्हा त्याच्या व्यक्तिमत्वाचं चित्र त्याच्या अंगावर आपण पाहत असतो ना. डोळेबाई आल्या की मग एक व्यक्तिमत्व डोळ्यासमोर येतं, आहे की नाही. शीला कुलकर्णी आल्या की एक व्यक्तिमत्व डोळ्यासमोर येतं, आहे. खाणेकर आले, एक व्यक्तिमत्व येतं. आले दत्ताला जाऊन, असं. जालिहाळ आलं ना वेगळं व्यक्तिमत्व डोळ्यासमोर. ही जी व्यक्तिमत्वाची, म्हणजे त्यांचा जो काही एक अनादी म्हणता येत नाही त्यांच्या, पण एका सगुणाच्या जाणीवेवरती ते चित्र उमटलं. तसंच निर्गुणाच्या ज्या अनादी आणि अनंत जाणीव आहे त्याच्यावरती हे वैश्विक स्वरूप प्रकटलं, असं त्याला दिसलं. लक्षात आलं. म्हणून ते म्हणताय चराचराचे चित्र उमटते, हे विश्वरूप आपणच आहो असे भगवंतांनी अर्जुनाला दाखवले. त्याला सर्वत्र भगवंतच कसा दिसायला लागला आहे हे दाखवले म्हणलेले. त्याला दिसले नाही, दिसत नाही. लक्षात घ्या, आपल्यालाही दिसत नाही, ते गुरुनी दाखवावं लागते. पण त्याच्यासाठी ती दिव्य दृष्टी आत्मज्ञानापर्यंत, म्हणजे ज्योती कशी उजळली आहे बघा आता. जो म्हणजे कळी आहे ते कळीचं पहिलं फुल दल ओपन कशी व्हायला लागले ते लक्षात घ्या तुम्हाला. हे तुमच्या लक्षात येईल हा भाग कसा आहे. आणि याच्यामध्ये मागा बाळपणी येणे श्रीपती, जे एक वेळ खादली होती माती, ते कोपोन या हाती यशोदा धरीला. ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे की श्रीकृष्णाने एकदा माती खाल्ली, तेव्हा यशोदा रागवून त्याला पकडायला गेली. मग भेणे भेणे जायचे मुखी झाडा द्यावयाची मिसे, 14 भुवने सावकाशे दाबिली तेथे. तेव्हा मग भगवान श्रीकृष्णाने भ्यालो भ्यालो असे दाखवून मी माती खाल्ली नाही हे दाखवण्याकरता तोंड उघडले असता आपल्या तोंडात संपूर्ण 14 भुवनांची सृष्टी यशोदेला दाखवली. म्हणजे मातीच दाखवली खरं तर. तिला पृथ्वीतत्व दाखवलं ना. चुकले नाहीत कृष्ण, इतके बाळ याच्यात असून सुद्धा. म्हणून ते विज्ञानमय पुरुषाच्या जाणीवेत पहिल्यापासूनच होते. रामाचं तसं नव्हतं. कृष्ण आणि रामामधला जो भेद आहे ना तो इथं खूप प्रामुख्याने आपल्याला दिसतो. आता याच्यातनं कसं होतं बघा, आपण हे संजयाच्या तोंडात ऐकतो आहोत सर्व. मी हा एक संपवतो आणि मग त्या विषयाकडे जातो. ना तरी मधुवनी ध्रुवासी केले, जैसे कपोल शंखे शिवतले, आणि वेदांची मती ठेले, ते लागला बोलो. मागे एकदा जेव्हा ते झालं नाही का, किंवा मधुवनात तपश्चर्या करीत असलेल्या भगवंताची स्तुती करू इच्छिणाऱ्या ध्रुवाच्या गालाला आपल्या हातातील शंखाचा स्पर्श केल्याबरोबर जे वेदालाही अगम्य ते तो बोलू लागला. म्हणजे त्या शंखाची ती ताकद आहे. विष्णूच्या दर्शनात झाल्याबरोबर त्यांनी जेव्हा त्याच्या अंगाला म्हणजे गालाला स्पर्श केला शंखानी, तेव्हा त्याला संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले. लक्षात घ्या. म्हणून याचं जे महत्व आहे, शंखाचं महत्व, ते केव्हा प्राप्त होतं. मागे एकदा मी तुमच्याच त्या याच्या कार्यक्रमाला आलो होतो, बरोबर. त्यावेळेला मी ते सांगितलं होतं, आपणही शंखच असतो. आपणही शंखच असतो, परंतु शंखाची जी ज्ञानाची जाणीव आहे ती कशा स्वरूपात आहे, त्याच्यामध्ये हवा फुंकली जाते, तो पोकळ असतो आतून.
आणि तो जो ध्वनी येतो तो त्याचा सोहम ध्वनी आहे, लक्षात ठेवा. ती ज्ञानाची जाणीव शंखाच्या मध्ये आहे आणि तो शंख म्हणजे आपण असतो. फक्त आपल्याला हा जो आतल्या पोकळीतून हा जो ध्वनी काढण्याची जी किमया आहे ती जोपर्यंत साधत नाही तोपर्यंत ज्ञान प्राप्त होत नाही. म्हणून या ध्वनीला फार महत्व आहे आपल्या. ते म्हणून आपण आपल्यामध्ये आज सगळ्या पोकळ्याच आहेत ना, आणि त्या पोकळ्यांमधूनच तो जेव्हा श्वास घेतो नाभीपासून ब्रह्मरंध्रात सोहम ध्वनी असे खेळत, तिथे साक्षेपे लक्ष देऊन जेव्हा आपण ध्यानाला लागतो तेव्हा हळूहळू ज्ञानाची जाणीव वृद्धिंगत व्हायला लागते. लक्षात घ्या. म्हणून याच्यामध्ये एक महत्वाचं गणित म्हणजे बघा, लक्षात घ्या. आपण साधना करतो आहे की नाही. साधनेचं एक आपल्या डोळ्यासमोर चित्र असतं. कसं असतं की बसायचं, सकाळी उठून ध्यान करायचं, 1 तास झालं, मग काही दिवसांनी असं वाटतं की लोक 2-2 तास 3-3 तास करतात, मग तेही ध्यान करावं वगैरे सगळं करावं. पण अर्जुनाकडे पाहिल्यानंतर त्याला हे सर्व विश्वरूप दर्शन झालं ना. त्याला भगवंताने हाताशी धरलं, बरोबर, सगळं केलं त्याच. म्हणून त्याला कुठेही कृष्णाने असं सांगितलं नाही की तू ध्यान कर म्हणून. बघा कसा फरक पडला ना, लक्षात. म्हणून आपण गुरुच्या जाणीवेत जर सतत राहिलो तर ध्यान सुद्धा करू नका. पण तो गुरु इतका जवळ असला पाहिजे, इतका आपल्या हृदयाच्या अंतर्गत जाणीवेत असला पाहिजे की त्या गुरु शिवाय मी राहूच शकणार नाही. ही अंतर्गत जाणीव माणसाला त्याच्या रोजच्या व्यवहारामध्येच त्याला गुरु दिसायला लागतो. त्याला रोजच्या भूमिका त्या जो काही निभावाव्या लागतात त्याच्या आयुष्यात त्याच्यामध्येच गुरु दिसतो. आणि समोरचा माणूस सुद्धा गुरु स्वरूपात दिसायला लागतो. मग जो जो व्यवहार आपल्या जीवनात होतो तो गुरुशीच व्हायला लागतो. मग त्यामुळे वेगळी दालनच राहत नाहीत काही. त्याप्रमाणे तो अर्जुनासारखाच त्या गुरु बरोबर राहतो, खातो, पितो, जेवतो, त्या गुरु बरोबरच सर्व मजा करतो. आईस्क्रीम सुद्धा खातो, काही प्रॉब्लेम नाहीये, लक्षात घ्या. परंतु त्या गुरुच्या जाणीवेतनं सर्व व्हायला पाहिजे. मग जे 24 तासाचं जीवन होतं ते गुरुच्या जाणीवेच्या समत्वाच्या जाणीवेतून होतं. म्हणून यासाठी गुरु काय हे समजलं पाहिजे, लक्षात आलं. म्हणून गुरु नेमका काय आहे हे जेव्हा समजलं जातं तेव्हा मग ती जाणीव एवढी प्रगल्भ व्हायला लागते. तेव्हा सातत्याने त्या जाणीवेमध्ये माणूस राहणार आहे ना. म्हणून कृष्णाच्या सर्व लीला अर्जुनाच्या सतत डोक्यामध्येच असायच्या. कृष्णाशिवाय तो काही करू शकत नसायचा. ते धर्मराजांनी सांगितलं युधिष्ठिरांनी कृष्णाला की तू द्यूताला येऊ नकोस म्हणून. म्हणून हे काय बोलले नाहीत, नाही तर अर्जुन कृष्णाला घेतले जे गेलाच नसतो. अशा सर्व गोष्टी आहेत त्या. त्यामुळे हा जो भाग पडतोय हा कर्माशी रिलेट होतो मग एकदम, लक्षात आलं का. कारण रोजचं जीवन तर घडतंय ना, म्हणजे कर्म तर चालू आहे. पण त्या कर्माच्या जाणीवांमधले हे जे काही परिवर्तन साधल्या गेलेलं आहे हे परिवर्तनच माणसाला संपूर्ण गुरुच्या स्वरूपापर्यंत नेऊन पोचतं असं आहे. त्यामुळे दिसताना आपल्याला काय वाटतं की काय ध्यान कुठे गेलं अर्जुनाने, कुठे दिसलं का कुठे. ज्ञानेश्वरांनी सांगितलंय विविध हठयोगात कसं करावं, ती कुंडलिनी कशी जाते वगैरे वगैरे सर्व आहे ते 5व्या 6व्या अध्यायात वगैरे. पण इथं कुठंच नाही ना काही ते. अर्जुनाला काही नाही सांगितलेलं.
कृष्णाने? हा भाग फार महत्वाचा आहे. म्हणून कर्मयोगावरती का आधारित आहे असं म्हटलं जातं, त्याचं कारण हे आहे. परंतु याचा अर्थ असाही नाही, कारण ते कर्मयोग भक्तियोगावरच अवलंबून आहे आणि ती भक्ती ज्ञानयुक्त भक्ती पण आहे. म्हणजे शेवटी कर्मयोगावरही आधारित आहे, भक्तियोगावरही आहे आणि ज्ञानाच्या अधिष्ठानावरती कर्म आणि भक्ती घडणं गरजेचं आहे. म्हणून तो ज्ञानी भक्त मला प्रिय आहे. हे कशाचा अवेर आहे का? अवेर कशाचाच नाहीये. काय बरोबर ना झाले? होते ना आमच्याशी ट्यून अप थोडं थोडं. नाही तर तुम्ही जेट लॅग मध्ये आम्ही इकडं जपला ना. तर अशा हा जो कृष्णाचा जो भाग आहे हा संजयाच्या मार्फत आपल्याला कळतोय. पण अजून एक महत्वाची गोष्ट आहे तिथं, म्हणजे माझ्या मनामध्ये असा विचार येतो की या संपूर्ण गोष्टींकडे हनुमंत कसे बघत असतील? ते तर वरती बसलेले, त्यांना दिसतंय सगळं खाली, बरोबर आहे की? ते कसे बघत असतील? कारण याच्यात हनुमंत उवाची कुठंच नाहीये. म्हणजे हा प्रश्न आहे, हा प्रश्न माझ्या डोक्यात आहे. लक्षात म्हटलं ह्याच्यात हनुमंत उवाच असणं नसणं हा विषय सोडून देऊ वाटलं आपल्याला. लक्षात, कारण तो कसं आहे, त्यांना मानवाच्या जाणीवेतनं सर्व सांगायचं होतं. हनुमंत हा कृष्णमय स्थितीमध्ये, म्हणजे पूर्ण ब्रह्मच असल्याच्या स्थितीमधलं पूर्ण ब्रह्मच म्हणतो आपण हनुमंताला, बरोबर आहे की नाही? पण तो ते बघत असताना त्याला एक तर तो श्रीरामाचा भक्त, बरोबर आहे, आणि तो कृष्णाला पाहतोय. आणि रामाने काही त्याला विश्वरूप दर्शन असं काय कुठं दाखवलंय वगैरे असं काही नाहीये, कुठंच नाहीये, बरोबर आहे. मग त्या भूमिकेतनं, पण तो स्वयंभू या सर्व जाणीवेतनच वर आलेला आहे. लक्षात, म्हणजे कृष्ण आणि हनुमंत हे मानसिकतेच्या दृष्टीने म्हणाल तर दोघही अतिमानसिक जाणीवेमध्येच होते. म्हणून या दोन भूमिकेतनं जेव्हा कृष्ण आपला हनुमंत त्या रथशिखरी बसून पाहत असतील तेव्हा ते काय म्हणत असतील की प्रभू रामचंद्रांची ही जी जाणीव आहे ती निशून्यावस्थेत कशा प्रकारे कार्यरत झाली आहे. शून्यावस्थेतली त्यांनी पाहिलेली आहे, अनुभवलेली आहे, बरोबर आहे. आणि जेव्हा जेव्हा त्यांना कुठल्याही भौतिकात्न वैश्विक जाणीवेच्या शक्तींचा उपयोग करायचा होता तेव्हा तेव्हा त्यांनी हनुमंताला मध्ये घातलेला आहे. लक्षात आलं का? स्वतः द्रोणागिरी नाही आणलेला हनुमंतानी, म्हणजे रामानी स्वतः काही उडी मारून गेले श्रीलंकेला आणि असं काही केलंय, असं काही केलेलं नाहीये. त्यामुळे या सर्व जाणीवा कुठतरी मानवाच्या उत्क्रांतीच्या जाणीवेसाठी हनुमंत वर्ण पाहत होते असं म्हणूया. म्हणून ही जी क्रांती आहे, रामाचा आविष्कार मानवामधला आणि मानवामधला कृष्णाचा आविष्कार, परंतु हे आविष्कार विश्वातीताच्या जाणीवेतनं आलेले आहेत, अचेतनाच्या खालच्या बाजूतनं वरती आलेले नाहीयेत. पण मानव जो आहे हा मानव हा खालच्या जाणीवेतनं वर येतोय, क्रांती होतीये त्याच्यामधली, म्हणून त्याच्यामध्ये कळी उमलावी लागतीये. आणि वरती काय होते, त्या सहस्त्र दलाला कळीत बदलावं लागते. लक्षात आहे का? उलटा प्रयोग झाला ना हा सर्व, आहे की नाही? त्यामुळे या दोन्ही भूमिका हनुमंत वरती बसून बघतायत आणि त्यांच्या राहिलेल्या विश्वरूप दर्शनाच्या इच्छा त्यांच्या भक्तीच्या जाणीवेतनं ज्या होत्या
त्या सुद्धा त्यांना आता त्याचं प्राकट्य स्वतः विष्णू स्वरूपामधील श्रीकृष्ण त्यांना दाखवत आहे. कारण हनुमंताची ज्ञानदृष्टी खूपच वेगळ्या प्रकारची आहे आणि संजयाला दिलेली जी ज्ञानदृष्टी आहे किंवा अर्जुनाला दिलेली जी ज्ञानदृष्टी आहे ही ज्ञानदृष्टी ब्रह्मांडाच्या विश्वरूप दर्शनाच्या स्वरूपातली आहे. कारण ती साधकाला दिलेली आहे, सिद्धाला दिलेली नाही. लक्षात ठेवा, दोन ह्याच्यातला फरक आहे, साधक आणि सिद्ध. लक्षात. त्यामुळे हनुमंताच्या जाणीवेतनं कृष्ण समजणं हे खूपच अवघड गणित जाणार आहे आपल्याला. परंतु अर्जुनाच्या भूमिकेतनं संजयाच्या भूमिकेतून कृष्णाची जाणीव वाढवणं हे फार महत्वाचं आहे. हे बघणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. म्हणून राम हा शून्यावस्थेत असताना त्याच्या जाणीवा त्यांनी पूर्ण पाहिलेल्या आहेत. त्या अवस्था तो अर्जुनाच्या दृष्टीतनं पाहतो पण आहे आणि परत त्याला मिळणाऱ्या दिव्य दृष्टीच्या जाणीवेतून अर्जुनाची क्रांतीही तो पाहतो आहे. कारण हे सर्व मानवाच्या क्रांतीच्या दृष्टीने आणि धर्म संस्थापनार्थाय. धर्म म्हणजे आपला जो मूळ धर्म आहे की कुठला धर्म आपला की मी भागवत धर्म म्हणजे आपण आपल्यामध्ये असणाऱ्या आत्म्याला शोधून घेणं हा खरा माणसाचा धर्म आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी शोधल्या जातात, शोध लागतोही त्याचा, परंतु आत्म्याचा शोध लागत नाही. हा सर्वात महत्वाचा भाग आहे. मोठे मोठे शास्त्रज्ञ झाले, मोठे मोठे विचारवंत झाले, परंतु आत्म्याच्या शोधापर्यंत फक्त जातात ते संतच होतात ना, आहे की नाही. म्हणून पाश्चात्यांमध्ये संत कोण झाले? एक येशू ख्रिस्त झाला आणि बुद्ध झाले, जे शून्यावस्थेपर्यंत गेले, बरोबर. परंतु त्याच्या पुढचं तत्वज्ञान त्यांचं तिथं थांबलंय. म्हणून त्यांच्या मानसिक जाणीवा ज्या आहेत त्या शून्यावस्थेपर्यंत दिसतात तुम्हाला. म्हणून त्या शून्यावस्थेतल्या जाणीवांमध्ये मग दुसऱ्याबद्दल प्रेम वाटणं, दुसऱ्यामध्ये असं घडणं तसं घडणं असल्या म्हणजे ज्याला एक थोड्याशा खालच्या दर्जाच्या असते त्याच्यामध्ये. परंतु ज्ञानाच्या भूमिकेतनं धर्म संस्थापनार्थाच्या निमित्त कारणातनं जर पाहिलं, कारण आपल्याकडे काय झालंय, आपले जे ऋषीमुनी आहेत ते ऋषीमुनी थांबले नाहीत. त्यांनी प्रवास चालू ठेवला की मला झालं आता संपलं, मला म्हणजे सर्व प्राप्त झालं, ज्ञानमय अवस्थेत आलो, सर्व ब्रह्मांडही कळायला लागले, कसं झालं सगळं कळलं. पण इथपर्यंत येऊन थांबले नाहीत. ते त्याच्या पलीकडे जायचा प्रयत्न करायला लागले. म्हणून ते विश्वात्म्याच्या जाणीवेत जाऊ शकले आणि त्याच्याही पुढे विश्वात्म्याच्याही पलीकडे अजून अनंत परब्रह्म कसं आहे हेही त्यांना समजलं त्याच्यामध्ये. लक्षात. म्हणून याच्यासाठी जी अग्रबुद्धी लागते ती अग्रबुद्धी पैदा करावी लागते, लक्षात ठेवा. आणि ती अग्रबुद्धी इतकी अग्र होत जाते की ती सूक्ष्मातनं अतिसूक्ष्म आणि अतिसूक्ष्मातनं अंतिम सूक्ष्माच्या जाणीवेतनं इन्फिनिटीच्याही पुढे जाऊन पोचते आणि विज्ञान इन्फिनिटी पर्यंत जाऊन थांबतं. पण त्याच्या पुढे विचारच करत नाही. त्याच्या पुढे विचार व्हायला पाहिजे ना, त्याच्या पुढचा विचार येत नाही. म्हणून जे मध्ये आपण एकदा त्या याच्यामध्ये जो भेटलो होतो की अस्तित्व जे निर्माण होतं त्याच्यामध्ये मी मध्ये तुमच्याशी बोललो होतो हे की अस्तित्व जे निर्माण होतं त्याच्यामध्ये ईश्वर हे मूळ अस्तित्व आहे. त्यांनी या समष्टीमधून जे काही प्राप्तव्य आहे ते त्यांनी गोळा केलं
आणि विशिष्ट व्यक्तिमत्व तयार झालं. अशा प्रकारे हे नामरूपात्मक पृथ्वी निर्माण झाली. हे सूक्ष्मात आपण विचार करतो तेव्हा प्रथम आपण जो न्यूक्लियस जो दिसतो, कारण तो दिसतोय आपल्याला आत्ता, तेव्हा त्याच्यामध्ये न्यूट्रॉन आणि प्रोटॉन आहे, बरोबर आहे ना, न्यूक्लियस मध्ये. आणि त्याच्या भोवती 2 इलेक्ट्रॉन फिरत आहेत आणि त्याच्या भोवती मग पुढे 8, पुढे त्याच्या पुढे काय 16, 24, काय त्याचं जे गणित असेल त्याप्रमाणे ते फिरत राहतात, बरोबर आहे. ही परिस्थिती आहे आता, आणि ही दिसती आहे, ही घडलेलं आहे, पदार्थ निर्माण झालेला आहे, विशिष्ट वस्तू तयार झालेली आहे, नामरूपात्मक सर्व आलेलं आहे. परंतु जेव्हा मूळ प्रक्रिया जेव्हा सुरू झाली असेल तेव्हा काय असणार आहे? मूळ अस्तित्व हे निर्गुण आहे. मूळ अस्तित्व याच्यावर कुठलाच परिणाम नाहीये. तो धनही नाही, तो ऋणही नाही, लक्षात घ्या. म्हणजे तो मूळ अस्तित्व न्यूट्रल आहे, लक्षात. म्हणजे ईश्वर सगळ्यापासून अलिप्त आहे. मग त्या मूळ अस्तित्वात पण अलिप्तच असला पाहिजे ना. मग त्याच्यामध्ये प्रोटॉन का तयार झाला? त्याच्यामध्ये प्रोटॉन अशा प्रकारे तयार झाला की त्याच्या भोवती इलेक्ट्रॉन्स जे त्यांनी समष्टीतनं आले ते सुद्धा, इलेक्ट्रॉन आले म्हणजे काय? हा निगेटिव्ह भार आहे, लक्षात ठेवा. हा अज्ञान दशा आहे. निगेटिव्हिटी म्हणजे अज्ञान. इलेक्ट्रॉन म्हणजे काय पदार्थ आहे का? पदार्थ नाहीये इलेक्ट्रॉन, बरोबर आहे ना. हा काही पदार्थ नाहीये. प्रोटॉन हाही काही पदार्थ नाहीये, लक्षात ठेवा. ही जाणीव आहे, शक्तीची जाणीव आहे, शक्ती स्वरूपातली जाणीव आहे. आणि त्याच्यामध्ये काय झालं की ते जे 2 त्याच्या नियमाप्रमाणे त्याचे त्या न्यूट्रॉनचे 2 भाग बाहेर आले. त्याच्यातनं ऋण म्हणजे अज्ञान, कारण ते त्याच्यापासून लांब गेलं, लक्षात घ्या. आपण फक्त 2 इलेक्ट्रॉनचाच विचार करू, त्याच्या पुढे ते वाढतच जाते आणि विविध पदार्थ निर्माण होत आहेत. आणि त्या ह्याच्यातनं ते जे 2 बाजूला झाले त्याच्यामुळे ते ऋणभारित झाले. आणि ऋणभारित झाल्यामुळे त्यांच्यामध्ये जी स्पेस निर्माण झाली त्या स्पेस मध्ये वायू तत्व आलंय. आणि त्याला परत ती शक्ती असल्यामुळे गती आली आहे, त्याच्या भोवती फिरण्याची गती पण आहे. आणि त्या गतीच्या आणि त्या वायूच्या जाणीवेतनं त्याचा जो परिणाम दिसतो आहे तो प्रोटॉन मध्ये जे न्यूट्रॉन्स असतात सर्व, म्हणजे मूळ न्यूट्रॉन्स आहेत, त्याच्यावरचा काही भाग प्रोटॉन म्हणून बदलला गेला. लक्षात का मी काय म्हणत होतो त्या दिवशी? ते हा प्रोटॉन वरती बदललेला भाग आहे, पण मूळ अस्तित्व न्यूट्रॉन आहे, लक्षात घ्या. म्हणून धन आणि ऋण या गोष्टी आपल्यामध्ये जरी आपण विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की आपलं जे अस्तित्व आहे त्या अस्तित्व जे काय आहे, खरं तर आपण आत्म्याच्या स्वरूपात आहोत, बरोबर आहे ना. परंतु आपल्या आत्म्याच्या जाणीवेच्या भोवती जेव्हा त्याच्यातनं निर्माण काय झालं? मन आणि बुद्धी निर्माण झाली. म्हणजे मन आणि बुद्धी या दोन्ही गोष्टी इलेक्ट्रॉन्सच्या स्वरूपातल्या आहेत. These are इलेक्ट्रॉन्स. आणि ते अज्ञानात फिरतंय, मनही अज्ञानात फिरतंय आणि बुद्धीही अज्ञानात फिरतीये. त्याचा परिणाम आपण आत्मस्वरूप न ठेवता जीवात्मा म्हणून जगतो. पण मूळ अस्तित्व आहेच ना. तुम्ही जरी जीवात्मा म्हणून जगत असलात पण तुम्ही मन आणि बुद्धीला ते जे मधला जो पडदा म्हणजे त्यांच्यामधली स्पेस जी आहे त्याला आपण चित्त म्हणतो. कारण मन आणि बुद्धीच्या एकत्रित जाणीवेलाच आपण चित्त म्हणतो ना. पण म्हणून त्या दोन्ही जाणीवा जर आपण एकत्रित ईश्वराच्या जाणीवेतनं जर प्रगल्भ केल्या तर आतमध्ये पॉझिटिव्हिटी राहत नाही काही आणि मन आणि बुद्धी मधली निगेटिव्हिटी राहत नाही. असं मिळून आपण एक न्यूट्रल जाणीवेमध्ये येतो. हे शास्त्र आहे. ते मला
त्याच्यावरती मी काव्य केले, तुम्हाला पाठवेल आता, ते मोठं काव्य आहे ते. परंतु हे जे गणित आहेत, ही गणित मूळ अस्तित्वाशी धरून आहेत, लक्षात घ्या. आणि मग याचा व्याप वैश्विक स्वरूपात सुरू होतो. म्हणून एकदा का हे दोन इलेक्ट्रॉन्स आणि हे सुरू बसले की मग वरचे जे विविध इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांचं फक्त सुपरफिशियल देवाणघेवाण होतं आणि विविध वस्तूंची निर्मिती होते, असं सायन्स सांगते. बरोबर ना? मग नामरूपात्मक काही काय येईना तिकडं. त्याच्या शक्तीच्या जाणीवा म्हणजेच त्याच्यामध्ये फिरणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते सर्व शक्ती स्वरूपात आहेत. पण ती शक्ती मूळ सत्य पराशक्ती नसून ती अज्ञानात कार्य करते, म्हणून त्याला अपरा म्हणतात. लक्षात घ्या. म्हणून परा आणि अपरा हा भेद सुद्धा या तुमच्या गणितात आपल्याला शोधतो. म्हणून मला सायंटिस्ट लोकांना विनंती अशी आहे की त्यांनी प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्सच्या मागे प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्सच्या मागे लागण्यापेक्षा न्यूट्रॉनचा शोध घ्यावा. बघा, तुम्हाला याच्या पेपर्सचा लिहिता आला तर मांडायला काय हरकत नाहीये. वी शुड बी ओपन. लक्षात आलं? आणि हे आपल्या म्हणजे लॉजिक्स मध्ये पूर्णपणे बसते आणि त्याचा प्रभाव सर्वत्र दिसतोय आपल्याला. मग तो टाळायचा कशाला? म्हणून विश्वरूप सूक्ष्मात्मक कसं चालतंय आणि विश्वरूप बाहेरून कशा प्रकारे चालत आहे, या दोन्ही गोष्टी स्वरूपी विश्वरूप देखिले विश्वरूपी स्वरूप सामावले या जाणीवेमध्ये अर्जुन आहे. आणि हे सर्व हनुमंत ना माहिती आहे. म्हणून माणसाला माणसाच्याच भाषेत खेळावं म्हणून संजय उवाच आहे. मग तो पुढे काय म्हणतो बघू आपण. तर इथे आपण आता थांबूयात. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत.